नमस्कार मित्रांनो. आपण एका फार महत्वाच्या वेबसाईट बद्दल आज चर्चा करणार आहोत, जिचं नाव आहे संगपर.online. ही वेबसाईट स्पेशली प्रोमोटरसाठी बनवण्यात आलेली आहे. आता प्रोमोटरला पहिल्या काळापासून वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात आलेलं आहे. ट्रॅडिशनली हा बिझनेस पहिले ऑफलाईन केला जायचा, पण आज हा बिझनेस ऑनलाईन केला जात असल्यामुळे आपल्याला फार मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ऍक्च्युअली प्रमोटरला वेगळ्या नावाने ओळखलं जातं, म्हणजे त्याला अगोदर एजंट म्हणायचे, कुणी त्याला रेफरल म्हणायचे, कुणी मेडिएटर म्हणायचे. तर त्याला आता आपण प्रमोटर किंवा ॲफिलिएट असं नाव होतं. तर आपण आता त्याला प्रमोटर नावाने ओळखून या ठिकाणी व्यवसाय करणार आहोत आणि आपल्याला फार मोठी ऑनलाईन संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आता पुढे येणाऱ्या एआयच्या जमान्यामध्ये बहुतांश बिझनेस कोलॅप्स होऊ शकतील, काही बिझनेस फार मोठ्या प्रमाणात चालतील, परंतु आपला बिझनेस मात्र कधीही तेजीतच राहणार, चालतच राहणार. कारण आपल्या बिझनेसला फार चांगली संधी आहे, कारण आपण कनेक्टर आहोत. बिझनेस एका साईडला आहे आणि दुसऱ्या साईडला कस्टमर आहेत. त्या दोघांमधला दुवा म्हणजे प्रमोटर असतो. आणि आपण प्रमोटर म्हणून जेव्हा काम करू ना, तेव्हा आपल्याला ग्रेट संधी आहे, गोल्ड माइन आपल्या समोर आहे. कारण का, कोणतेही धंदे बंद होऊ शकतील, पण हा धंदा कधीच बंद होऊ शकणार नाही. कारण या दोघाही जणांना कस्टमरला चांगल्या बिझनेसची किंवा चांगल्या सर्व्हिस मिळवण्याची गरज असते आणि बिझनेसवाल्याला चांगल्या कस्टमरची गरज असते. म्हणून हा आपला प्रमोटरचा बिझनेस कधी न थांबणारा आणि जास्तीत जास्त अर्निंग करून देणारा आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये लक्ष ठेवावं लागेल की काय काय आपल्याला चांगलं शिकता येईल आणि याच्या मुळापासून आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग कसं करायचं हे आपल्याला शिकावं लागणार आहे. तेच शिकवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर याच्यामध्ये आतापर्यंत केलेल्या लोकांनी जो बिझनेस आहे प्रमोटरचा, त्यांनी कोणाला शिकवलं नाही, त्यांनी स्वतः केला. कारण त्यांनाही तेवढं नॉलेज नव्हतं, कसं शिकवावं हे आयडिया नव्हती. आज आपल्या समोर सर्व काही रिसोर्सेस तयार आहेत, जसं आपण ऑफलाईन ऑनलाईन भेटून सगळं काही करू शकतो. म्हणून हा बिझनेस आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे. आम्ही तुम्हाला याच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी शिकवून सोबतच आपण एकत्र मोठे होणार आहोत. हे आपण या ठिकाणी एक वचन घेतलेलं आहे म्हणा, किंवा एक ठाम निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वजण मिळून विन विन सिच्युएशन करणार आहोत आणि हा बिझनेस पुढे घेऊन जाणार आहोत, ज्याच्यामध्ये सर्वांचाच फायदा आहे. बघा, एका साईडला बिझनेसवाल्यांचा फायदा आहे, त्याला आपण चांगले कस्टमर मिळवून देतो. दुसऱ्या साईडला कस्टमरला चांगला सर्व्हिस देणारा किंवा चांगला प्रॉडक्ट देणारा बिझनेस कोणता आहे हे त्याला आपण समजून सांगतो. म्हणजे त्या दोघांचा फायदा, त्या दोघांची विन विन सिच्युएशन झाली. तर आपण तिसरा सुद्धा एका विन विन सिच्युएशन मध्ये आहोत, कारण आपण हे काम फुकट करत नाही. कारण याच्यातून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो, कमिशन जनरेट होतो. म्हणून आपण हे काम करत आहोत आणि पुढे सुद्धा करणार आहोत. तर ही आपली इंट्रोडक्टरी थोडीशी आयडिया होती. तर चला आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा, तर पुढच्या स्लाइडवर आपण जात असताना आपल्याला या ठिकाणी टायटल दिसत आहे, बेसिक्स ऑफ द बिझनेस. कुठल्याही बिझनेस मध्ये फाउंडेशन असतं, बेसिक असतं, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. आणि ते आपण काय आहे आपल्या बिझनेसचं बेसिक, आपल्या प्रमोटरच्या बिझनेसचं बेसिक काय आहे ते आपण इथं जाणून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या ज्या ज्या स्किल्स असतात, जे काही कौशल्य असतं, ते कुठले ना कुठले एका बिझनेसमध्ये आपल्या आवडीप्रमाणे किंवा करत आलेल्या कार्याप्रमाणे एक मुख्य बिझनेस आपल्या डोळ्यासमोर असतो, ज्याच्यासाठी आपण आज काम करत आलेलो. त्याला आपण मेन फील्ड किंवा काही लोक त्याला निश सुद्धा म्हणतील. म्हणून मला म्हणायचं आहे की मेन फील्ड किंवा निश हा तुमचा प्रायमरी सिलेक्शन असलेला बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अजून चांगलं काम करू शकता. म्हणजेच तुम्ही कोणतंही एक पहिल्यांदा तुमचं सेक्टर निवडा, ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमर आणि बिझनेसमॅन या दोघांचा दुवा बनून काम करा. आणि सोबतच फक्त आपल्याला एकच नाही, तर आपल्याला सेकंडरी सिलेक्शन सुद्धा करता येऊ शकते.
secondary selection of your work fields, there are multiple fields. बहुत सारे फील्ड्स हमारे सामने हैं. त्याच्यासाठी आपण काम करू शकतो. आपल्याला बंधन एकच नाहीये, पण म्हणतात ना की एक फोकस करायचा आणि बाकी फक्त आपले सेकंडरी ठेवायचे, ते सुद्धा तिथून बिझनेस आपल्याला मिळू शकतो. म्हणून आतापर्यंत जगातल्या सर्वात मोठ्या झालेल्या लोकांनी त्यांचा एक मुख्य बिझनेस होता आणि बाकी छोटे छोटे झरे त्यांना येऊन मिळत होते आणि ते चांगलं काम करत होते. ओके. आणि म्हणून आपल्याला बेस ऑफ द सिलेक्शन आपल्या बिझनेसला काय असावा त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. आपल्या बिझनेसचा बेस काय असावा, म्हणजेच आपल्याला सर्वात अगोदर आपल्या कोणत्या बिझनेस मधून कमिशन आपल्याला जास्त पर्सेंटेज मध्ये मिळणार आहे असा बिझनेस सुद्धा आपण निवडू शकतो. आणि दुसरी बाब अशी आहे की त्या बिझनेसचा कस्टमर उपलब्ध करण्यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तो सहजासहजी कुठून मिळेल, कुठे असेल याचा अंदाज जेव्हा आपल्याला लागतो, या दोन गोष्टीच्या आधाराने आपण आपला सिलेक्शन करावा प्रमोटरचा बिझनेस. म्हणजे तुम्हाला मुख्य कोणत्या बिझनेसवर काम करायचं ज्याच्यामध्ये पर्सेंटेजही जास्त आहे आणि त्याचा कस्टमर सुद्धा तुम्हाला सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर बघा, शिक्षण क्षेत्र मी थोडक्यामध्ये आयडिया सांगतो, फॉर एक्झाम्पल सांगतो की शिक्षण क्षेत्र एक असं क्षेत्र आहे, एज्युकेशन, ज्याच्यामध्ये कधीच मंदी आलेली नाही. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी शिकायचं असते. लहान मुलापासून आपल्या वयोवृद्धापर्यंत लोक शिकत असतात. म्हणून शिक्षण क्षेत्र हे कधी न थांबणारा, कंटिन्युअस चालणारा, रिसेशन फ्री असलेला बिझनेस आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये पहिल्यापासून आहे आणि मी तुम्हाला सुद्धा सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये भरपूर काही कस्टमर ची लीड बिझनेसवाल्या लोकांना देऊ शकता आणि त्याच्यातून चांगलं कमिशन कमवू शकता. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कमिशनचं पर्सेंटेज किती असतं बघ. बघा, जर तुम्ही काम करण्याची जर जिद्द पकडली आणि जर पैसा कमवायचा असेल तर याच्यामध्ये 15 ते 20% सुद्धा कमिशन तुम्हाला मिळू शकते. म्हणजे जेवढा काही बिझनेसमॅन अर्न करतो तेवढाच अर्निंग आपल्याला सुद्धा करता येऊ शकते. हे बिझनेस टू बिझनेस व्हॅरी असू शकते. म्हणून तुम्ही याच्यावर एकदा अभ्यास करावा आणि आपण डिस्कशन करणार आहोत. हे काही फायनल आपलं बोलणं नाहीये किंवा हे झालं म्हणजे फिक्स आहे. तर आपण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर आपण हे बघून पुढच्या स्लाइडवर जाऊयात. तर आपल्याला पुढच्या स्लाइडवर जात असताना आपल्याला या ठिकाणी स्लाइड दिसते, व्हॉट इज द माइंडसेट. आता कोणताही बिझनेस करायचा असेल, आपण जे म्हटलो ना की मला हा बिझनेस करायचा आहे, तर बेसिकली आपल्याला नुसत्या गोष्टी माहिती असून चालत नाहीत. आपला अंतर्मनाचा माइंडसेट, बुद्धी, मन एकदम स्ट्रॉंगली तयार झालं पाहिजे. तर आपण तो चांगला बिझनेस करू शकतो. आणि माइंडसेट तुमच्या अंतरंगामध्ये एकदा सेट झाला की तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुमचा माइंडसेट जर डामाडोल असेल तर तुम्हाला कोणी घुमवू शकतं. तुम्ही या बिझनेस मधून त्या बिझनेसमध्ये, त्या बिझनेस मधून त्या बिझनेसमध्ये जम्प करत असता, पण तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नसतात. म्हणून माइंडसेट पहिल्यांदा फिट करायचा असतो. मला हा बिझनेस करायचा आहे, तर माइंडसेट बद्दल आपण थोडक्यात त्याची डेफिनेशन इथं 2 ओळी जी आहे ती बघूया. मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड अँड युअर सेल्फ. इट इन्फ्लुएन्सेस हाऊ यू थिंक, फील अँड बिहेव इन एनी गिवन सिच्युएशन. फार सिंपल आणि सोपी डेफिनेशन आहे की तुमच्या समोर सडन निर्माण झालेली कोणतीही परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय विचार करता, कसं भावनात्मक रूप तुम्हाला मिळते, तुम्ही कशा तुमच्या भावनांची उथलपुथल होते आणि तुम्ही कसं बिहेव करता, म्हणजेच कशी ऍक्शन घेता, याला आपण माइंडसेट म्हणतो. प्रत्येक माणसाचा माइंडसेट वेगळा असतो. थोडक्यामध्ये दुःखाच्या, आपल्याला जर सडन एखादी दुःखाची खबर मिळाली, कोणतरी आपल्या जवळच्या व्यक्तीचा जर ऍक्सिडेंट झाला, तर या कंडिशन मध्ये आपण काय विचार करतो, स्वतःच्या भावना कशा होतात, आपल्याला फिलिंग्स कशा येतात आणि त्याच्यावर आपण काय ऍक्शन घेतो त्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये. तर ते तुमचा माइंडसेट दर्शवतो की तुम्ही कसे आहात, कसं ऍक्शन घेता, कसं फील करता, कसं विचार करता. आणि त्याच परिस्थितीतून आपण दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर विचार केला, जसं आनंदाची परिस्थिती आहे, तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे किंवा खूप चांगली एखादी गोष्ट तुमच्या समोर घडलेली आहे, तुमच्या घरामध्ये एखाद्याचं नातं पक्क झालेलं आहे, काहीतरी
चांगली खबर आलेली आहे, तर या परिस्थितीमध्ये तुम्ही कसा विचार करता? कसं भावनिक रूप तुमच्यामध्ये तयार होतं आणि तुम्ही कोणती ऍक्शन कशी घेता त्याला आपण माइंडसेट म्हणतो. म्हणजे बघा, दोन माइंडसेट नेहमी वेगळे आहेत. दुःखाच्या परिस्थितीतला वेगळा आणि आनंदाच्या परिस्थितीतला वेगळा. तर तसंच तुम्हाला बिझनेस करायचा माइंडसेट जेव्हा पक्का होतो, तेव्हा तुम्ही काय फील करता? तुमच्यामध्ये कशी भावना तयार होते आणि तुम्ही कोणत्या ऍक्शन घेता, त्याच्यावर कसे टिकून राहता, याला आपण माइंडसेट म्हणता येईल. याच्याबद्दल आपण थोडंसं अजून पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. तर पुढची स्लाइड असा आहे, माइंडसेट. बघा, दोन प्रकारचे माइंडसेट आहेत. युजली आपण कुठेही जा, तुम्हाला हे दोन प्रकारचे माइंडसेट नेहमी दिसतील. एका साईडला फिक्स माइंडसेट आहे आणि आपल्या उजव्या साईडला ग्रोथ माइंडसेट आहे. बघा, फिक्स माइंडसेट वाले लोक कसे असतात आणि ग्रोथ माइंडसेट वाले कसे असतात? तर फिक्स माइंडसेट वाले लोक आहेत, त्या लोकांनी एकदा पूर्णपणे विचार करून ऍक्शन घेतली की ते कधीच ग्रोथ माइंडसेट वाले लोक कधीच सोडत नसतात. पण फिक्स माइंडसेट वाले लोक काय असतात, गिव्ह अप इझिली. त्यांना सहज पाहिजे सगळं, तर ते सहज त्यांना मिळत नसेल तर ते सोडून देतात. आणि ग्रोथ माइंडसेट वाले लोकांनी पूर्णपणे विचार केलेला असतो, त्याच्यामुळे ते सोडण्याच्या मार्गात नसतात, कारण त्याच्या पुढं त्यांना माहित आहे नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणून ते धरून ठेवतात, त्या मार्गावर चालतात, अजून काय बेटर करता येतील बघतात. तर तो ग्रोथ माइंडसेट आहे. दुसऱ्या पॉइंटवर विचार करताना आपण फील जेलस फ्रॉम अदर सक्सेस. जे रिजिड आणि फिक्स माइंडसेट वाले लोक आहेत, या लोकांना इंटरनली दुसऱ्याचं सक्सेस देखवलं जात नाही, बघवलं जात नाही, असं आपण म्हणतो. त्यांची जलन होते, त्यांना त्रास होतो दुसऱ्यांना चांगलं सक्सेस मिळाल्यावर. तर हे फिक्स माइंडसेट वाल्या लोकांचं लक्षण आहे. आपल्यात असे काही लोक आहेत का किंवा असू शकतात? तर तुम्ही स्वतःला याच्यामध्ये अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. बाकी कोणाला सांगायची सुद्धा गरज नाही. खरंच मी दुसऱ्याला सक्सेस मिळाल्यावर कसा फील करतो, हे तुमचा गुरु तुम्हीच व्हा या ठिकाणी. म्हणजेच तुमचा फिक्स माइंडसेट आहे का तुम्हाला दुसऱ्या बाजूला ग्रोथ माइंडसेट आहे हे कळेल. आता ग्रोथ माइंडसेट वाले लोक कसे होतात, की दुसऱ्याचं यश पाहून इन्स्पायर्ड होतात आणि त्यांना वाटतं की काय छान त्यांनी सक्सेस मिळवलं आहे आणि काय त्यांनी चॅलेंजेस स्वीकारलेले आहेत. मी सुद्धा अशाच प्रकारचे चॅलेंजेस, आव्हान स्वीकारतो. मला सुद्धा कम्फर्ट झोन मध्ये राहायचं नाहीये. या माणसाने कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन यश मिळवलेलं आहे आणि मी सुद्धा तसंच करेल, म्हणून ते इन्स्पायर होत असतात. आता फिक्स माइंडसेट वाल्याचा तिसरा प्रकार आहे की अवॉइड चॅलेंजेस. ते कधी चॅलेंजेस म्हणजे आव्हानाला पेलवू शकत नाही. आव्हान आले की पळून जातात, बॅकडोर पाहतात आणि समोरून घुसला की मागून कसा निघून जाईल आधीच पाहतात आणि म्हणून आव्हानाला ते पुढे जाऊ शकत नाहीत. आणि ग्रोथ माइंडसेट वाले मात्र आव्हानाला पुढे जातात आणि त्यांचा हारणं आणि जिंकणं हा काही त्याच्या महत्वाचा मुद्दा नसून त्यांच्यामध्ये ते शिकण्याची वृत्ती असल्यामुळे ते म्हणतात की एक तो मैं सीखूंगा, नाही तो मैं जीतूंगा. लर्न फ्रॉम फेल्युअर, हे त्यांचं खास वैशिष्ट्य असतं. आणि माइंडसेट वाल्या लोकांच्या मध्ये, ग्रोथ फिक्स माइंडसेट वाल्या लोकांच्या मध्ये एक भावना नेहमी रुजलेली असते, ती म्हणजे आय एम अ फेल्युअर. कारण ते आतापर्यंत कुठल्या गोष्टीमध्ये धरून ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते, पेशन्स नसतात, हार्ड वर्क करायची, तकलीफे सहन करायची ताकद नसते, म्हणून ते स्वतःलाच आय एम फेल्युअर टायटल करून टाकतात इंटरनली. कारण का, तर अशा इम्पेशंट लोकांना सक्सेस लवकर मिळतही नाही आणि म्हणून ते फेल्युअर
द बेस्ट, बिकॉज आय एम द बेस्ट. कारण मी आय born with a higher talent and I can win in this world because I have uh, all the organs okay. सो नॅचरली तुम्ही जर ही गोष्ट स्वतःला अगोदर सांगितली तर हाच आयडेंटिटी शिफ्ट आहे. तुम्ही आजपासून पॉझिटिव्ह विचार करायला लागा. स्वतःला सांगा की मी या जगामध्ये यश प्राप्त करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी जन्म घेतला आहे आणि ते मी करणारच. कारण माझा तो जन्मसिद्ध हक्क आहे. सक्सेस होणं माझ्या मनावर आहे. मी सक्सेस व्हायचं ठरवलेलं आहे आणि मी करणार आहे. मग त्याच्यानंतर दुसरा करेक्ट माइंडसेट आहे लर्निंग माइंडसेट. हे झाल्यानंतर नुसतं म्हणून चालणार नाही, ते शिकावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत पुढे जावं लागेल. आणि शिकताना तिसरा पॉईंट सुद्धा आहे, तो फ्लेक्झिबल राहावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो, ते सहन करावं लागेल, है ना. फार मोठी डिफिकल्टी असेल तर बाजूने जावं लागेल, है ना. पण सोडून द्यायचं नाही. नेव्हर गिव्ह अप अटिट्यूड ठेवावं लागेल. तुम्हाला कधी पण कोणतीही गोष्ट एकदा तुम्ही पकडली रे पकडली, ज्याच्यामध्ये भविष्य आहे, त्याला सोडायचं नाही. म्हणून कन्सिस्टन्सी त्याच्या पुढे येईल. सोडायचं नाही म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंट वर्क करावं लागेल आणि कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. म्हणून तुम्हाला याची भूक लागली पाहिजे. तुमचं गोल तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि ते करण्यासाठी तुमची जिद्द पुढे आली पाहिजे. यालाच आपण करेक्ट माइंडसेट म्हणू. आणि बघा, हे सगळं आपल्याला कळाल्यानंतर आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला तीन प्रकारचे लोक नेहमीच दिसून येतात. पहिला गट आहे पोझरचा, दुसरा गट आहे अमॅच्युअरचा आणि तिसरा गट आहे लीडरचा. आता बघा, पोझर काय असतं किंवा कोण असतं याच्यामध्ये थोडक्यामध्ये बघूयात आपण. These type of people only concentrate on how they will get their uh, foods and money back which is invested by them. They are not at all interested in business. Just focus on what what they wanted to get back as early as possible. बघा, थोडक्यामध्ये पोजर लोक असे असतात, हे फार इम्पेशंट असतात. यांनी केलेल्या कष्टाचं फळ यांना तात्काळ पाहिजे. यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं फळ यांना तात्काळ पाहिजे. हे धीर धरू शकत नाही. यांना आपण एक मराठीमध्ये म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बसला. तशी ही म्हण या ठिकाणी या पोझरची असते. यांना तात्काळ सगळं पाहिजे असतं. पेशन्स ठेवत नसतात. कुठेही डीपली विचार करण्याची शक्ती यांच्यामध्ये नसते. आणि असे लोक शीघ्रकोपी लोक कधीच आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत. पण हे लोक आहेत. आता यांचा स्वभाव का बनला, कसा बनला, हे नॅचरल त्यांच्या फेनोमेनामध्ये अडकलेलं आहे. पण हे लोक बदलू शकतात आणि पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात. तर आपण बघू की सेकंड टाईपचे लोक अमॅच्युअर काय आहेत. दीज टाइप ऑफ पीपल आर व्हेरी इगर टू लर्न एव्हरीथिंग इन जस्ट वन डे, or they wanted to achieve very aggressively everything. Their nature is very impatient and wanted to do all things very fast without taking knowledge about the work. हे लोक असे आहेत की यांना सगळं काही एकाच दिवसात करायचंय. यांना शिकायचंय, यांना का पुढे काम करायचंय, यांना सगळं काही करायचंय. पण हे लोक तात्काळ शिकू इच्छितात आणि त्या शिकण्यामध्ये डे नाईट एक करू इच्छितात. याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर परिणाम होतो, याच्यामुळे फॅमिलीवर डिस्टर्ब होतं, याच्यामुळं इतर लोकांवर सुद्धा हे होतो आणि त्यांचं पर्यायाने त्यांचा बिझनेस, त्यांचं कार्य, त्यांचं लर्निंग कोलमडतं. त्यांच्याकडे डिझाईन नाहीये टप्प्याटप्प्यानं काय कधी कसं शिकायचं ते. म्हणून अमॅच्युअर लोक हे फार फास्ट लोक आहेत. त्यांना क्विक रिझल्ट पाहिजे असतो आणि शिकण्यामध्ये तर यांना इतकी जल्दी होते की मी तात्काळ एका दिवसात शिकून मला हे पुढे शिकायचं आणि काम करायचं असं म्हणतात. एका दिवसात कुठलीच गोष्ट शिकली जात नाही. त्यांना वेळ द्यावा लागतो. टप्प्याटप्प्यानं डिझाईन करून छोट्या छोट्या पार्ट मध्ये गोष्टी शिकाव्या लागतात. डिस्कशन असतं, कष्ट असतात, ते करावे लागतात. म्हणून अमॅच्युअर लोकांच्या मध्ये सक्सेसचा रेशो खूप कमी असतो. आणि आता लास्ट जे लोक दिसतात आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये लीडर्स आहेत. दीज पीपल है ना, दीज टाइप ऑफ पीपल फोकस ऑन लर्निंग. यांचा भर मात्र शिकण्यावर जास्त असतो. ते म्हणतात की यश या अपयश येऊ दे मला, पण मी शिकणार आहे. दे अप्लाय दॅट learning to the correct processes with discipline
then they automatically get better result. त्यांना हे माहित आहे की मी जर शिकलो, ध्यान देऊन प्रोसेस केली, डिसिप्लिन ठेवली, तर रिझल्ट चांगला येणारच आहे. कारण हे लोक पहिल्यापासून शिकत आलेले आहेत, करत आलेले आहेत आणि त्या अनुभवावर, त्या फाउंडेशनवर हे आज पुढे आलेले आहेत, म्हणून लीडर झालेले आहेत. दे हॅव पेशन्स अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अँड दीज टाइप ऑफ पीपल फोकस ऑन लर्निंग अँड हार्ड वर्क. they apply strategies and they always focus on all those and don'ts of the work. हे लोक काय करायचं काय नाही करायचं यांचा फोकस क्लिअर आहे. आणि म्हणून डोंट्स आणि डूज यांच्यामध्ये सगळं काही माहित आहे त्यांना, आणि त्याच्याबद्दल ते जाणीव करून घेत असतात, इतरांना सोबत घेत असतात, त्यांचं टीम स्पिरिट चांगलं असतं, पॉझिटिव्ह असतात आणि काहीतरी देण्याची वृत्ती असते, शिकण्याची वृत्ती असते, म्हणून हे लोक पुढे जाऊ शकतात. म्हणून याचे गुण सुद्धा आपल्याला या पुढच्या स्लाइड मध्ये बघायला मिळतील. अँड व्हॉट हेल्प अस टू एंटर इन द कॅटेगरी ऑफ लीडर. आपल्याला सर्वांना सुद्धा लीडर बनायचं आहे. सर्वांना लीडर बनायचं असेल तर पहिला गुण पेशन्स, दुसरा गुण अफर्मेशन. आता अफर्मेशन बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. अफर्मेशन दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारची स्वतः बद्दलचे तयार केलेले काही वाक्य आहेत. जसं की आय एम बॉर्न टॅलेंट विथ अ ग्रेट डिझायर. माझ्यामध्ये मी जन्माला आलोय, माझ्यामध्ये टॅलेंट आहे, माझ्यात मोठी इच्छाशक्ती आहे आणि मी ती रोज वाढवत नेणार आहे. हे अफर्मेशन आहे. तुम्ही स्वतःबद्दल अफर्मेशन बनवू शकता आणि ते अफर्मेशन रोज म्हणायचे. जसे स्वयं घोषणा आहे स्वतःबद्दलची की चांगलं होण्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन बनवायचे. आय एम हेल्दी, फिट अँड फाईन, अफर्मेशन आहे. त्याच्यानंतर डिसिप्लिन. डिसिप्लिन हा फार महत्वाचा गुण आहे. याचे सगळे लीडर मध्ये तुम्हाला दिसून येईल. जे सक्सेसफुल लीडर आहेत त्यांच्या डिसिप्लिन आहे. आणि परसिस्टन्स, चिकाटी. कोणती गोष्ट एकदा धरली की शेवटपर्यंत नेण्याची ताकद, चिकाटी आणि धैर्य यांच्यामध्ये खूप असतं. अँड फिलिंग टू गिव्ह समथिंग बेटर टू द वर्ल्ड. या जगाला काहीतरी त्यांना द्यायचं असतं आणि यांचं फोकस असतो, आपलं पर्पज असतो की या जगाला काहीतरी मला द्यायचं आहे, हे निवडलेलं आहे त्यांनी. म्हणून अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये स्वतःला बनवण्यासाठी, लीडर बनवण्यासाठी या गुणांचा वापर करू आणि डिस्कशन करू. जर काही तुम्हाला वाटलं तर प्रत्येक ठिकाणी आपण डिस्कशनातून पुढे जाऊया. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही ऐकल्याबद्दल, तुमच्या सहकार्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू सर. खूपच अतिउत्तम आणि छान माहिती दिली सर तुम्ही. तर पुढची माहिती जी आहे मी सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला शेअर करतो मित्रांनो. तर आपण संगपाचं जे सॉफ्टवेअर आहे ते आपण बघणार आहोत. पाटील सरांनी आपल्याला जी माहिती आहे माइंडसेट आणि बिझनेस बद्दल जी माहिती दिली आहे ती खूपच आपल्याला युजफुल आहे लाईफ मध्ये आणि बिझनेस साठी. तर तुम्ही सर्वांनी ती इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने ऐकली त्याबद्दल धन्यवाद. तर आपण पुढची जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत की सॉफ्टवेअर बद्दल आहे. सॉफ्टवेअर बद्दल आपण जे आहे संगपत जे सरांनी आपल्याला माहिती दिली की त्यामध्ये प्रमोटर आणि बिझनेसेस हे दोन्ही पण आहेत आणि यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बिझनेस करू शकता तर प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. तर इथे आपण आता सध्या जो वेबसाईटचा डॅशबोर्ड आहे तो आपण ओपन केलेला आहे. आपण सध्या होम पेज वरती आहोत. होम पेज मध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिसतात ते आपण एकदा डिस्कस करूयात. तर इथे आपल्याला सर आवाज येतोय माझा तुम्हाला? येतो येतो, एकदम क्लिअर. ओके. तर आपण आता इथे रजिस्टर बिझनेस एक टॅब आहे आपल्याला की आपण रजिस्टर बिझनेस बघणार आहोत. सेकंड टॅब आहे जॉईन ऍज अ प्रमोटर. म्हणजे जर तुम्ही बिझनेस ओनर असाल, बिझनेस करत असाल तर बिझनेस साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. आणि ऍज अ तुमचा बिझनेस नसेल, तुम्हाला प्रमोटर म्हणून काम करायचं असेल त्यासाठी तुम्हाला प्रमोटर म्हणून इथे रजिस्ट्रेशन आहे. त्यासाठी तुम्ही प्रमोटर म्हणून रजिस्ट्रेशन करायचंय. दोन्ही रजिस्ट्रेशन सध्या फ्री ठेवलेले आहेत. 31 डिसेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यानंतर पेड रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील. त्यामुळे तुमच्याकडे चान्स आहे की ऑफर मध्ये तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत फ्री मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. इथे आपण आता सेकंड टॅब आपण बघतोय ब्राउज बिझनेसेस. इथे तुम्ही ब्राउज करू शकता बिझनेसेस, जे काही बिझनेसेस आहेत ते कोणकोणते बिझनेसेस आपल्याकडे रजिस्टर आहेत हे सगळे तुम्हाला इथे दिसतील. आणि तुम्हाला सर्च करायचे असतील तर तुम्ही बिझनेसच्या नेम आणि सिटीचं नेम हे टाकून तुम्ही इथे बिझनेसेस सर्च करू शकता आणि त्या बिझनेसेसला कनेक्ट करू शकता. त्यांचं प्रमोशन तुम्ही करू शकता. ते कशा पद्धतीने करायचे, त्यांचे ऑफर काय आहेत, सर्व्हिसेस काय आहेत, ते सर्व आपल्याला इथे शो होणार आहेत. तर आपण इथे काही बिझनेसेस बघतो. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज वरचे बिझनेसेस येतात. प्रिव्हियसला क्लिक केल्यावर प्रिव्हियस बिझनेस आपल्याला इथे शो होतात. इथे दोन टॅब दिलेले आहेत आपण.
एक आहे व्ह्यू आणि एक आहे प्रमोशन. जसं की आपण आता इथे नेक्स्ट टॅबला क्लिक करूयात. तर इथे आपण प्रिव्हियस टॅब, ठीक आहे. तर हे बिझनेसेस आपल्याला इथे शो करताय. तसं की जे बिझनेस आपल्याला शो करतात त्यावरती जर आपण क्लिक केलं, जसं की आपण एक फर्स्ट बिझनेस आहे इथे स्वामी विवेकानंद टेस्ट सिरीज. तर इथे आपण त्याला व्ह्यू करू शकतो आणि प्रमोशन करू शकतो. जर आपण प्रमोशनला क्लिक केलं तर आपल्याला प्रमोशन त्यांचं काय काय करू शकतो आपण त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. त्यासाठी आपल्याकडे प्रमोटर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. प्रमोटर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचंय. प्रमोटर रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला ही टॅब दिलेली आहे. या टॅब मध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, फोन नंबर. इथे अमाऊंट सध्या तुम्हाला 0 ठेवायची आहे आणि रजिस्टर करायचंय. जसं तुम्ही रजिस्टर करता तुमच्या ईमेल मध्ये तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ईमेल येईल. तो तुमच्या इनबॉक्स मध्ये किंवा स्पॅम फोल्डर मध्ये तुम्हाला मेल मिळेल. तो मेल मिळाल्यानंतर त्या मेलच्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि तुमचं व्हेरिफिकेशन करायचंय. जसं व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमची लॉग इनची डॅशबोर्ड, लॉग इनचा जो डॅशबोर्ड आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रमोटरचा डॅशबोर्ड या पद्धतीने शो होणार आहे. इथे तुम्हाला प्रमोटरची सर्व वेगवेगळे बिझनेसेस आहेत ते तुम्हाला शो होतील. त्यानंतर तुमची प्रोफाईल आहे, स्वतःची प्रोफाईल प्रमोटरची, ती तुम्हाला बघायची आहे. काय काय इन्फॉर्मेशन अपडेट आहे, काय काय पेंडिंग आहे, ती तुम्ही माय प्रोफाईलला क्लिक करून ती बघू शकता. अपडेट प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर तुमची जी पेंडिंग इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला फुलफिल करायची आहे. अपडेटला क्लिक करून तुम्हाला ती अपडेट करायची आहे. कुठेही तुम्हाला लीड ऍड करायची असेल कोणत्याही बिझनेस साठी तर ऍड लीडला क्लिक करून मॅन्युअली तुम्ही लीड ऍड करू शकता किंवा ऑटोमेशन मध्ये तुम्हाला जायचं असेल त्यासाठी पण आपण एक सुविधा केलेली आहे. तीही मी तुम्हाला शेअर करतो. माय लीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या लीड क्रिएट केलेल्या आहेत त्या सर्व लीड तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे मिळेल आणि कोणकोणत्या बिझनेसेसला तुम्ही लीड शेअर केल्या त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळते. लीडचं स्टेटस, लीडची अमाऊंट, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. सोबतच आता आपण खाली जे बिझनेसेस आपल्याकडे आहेत रजिस्टर ते आपण इथे बघतोय. जसं की एक बिझनेस आहे इथे आपण लास्टला साई पॅकर्स अँड मूव्हर्सला आपण क्लिक करतोय. तर त्या बिझनेसची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे शो होते. त्यानंतर रिव्ह्यू रेटिंग आपल्याला द्यायची असेल या बिझनेसला प्रमोटर म्हणून तुम्ही इथे रिव्ह्यू आणि रेटिंग त्यांना देऊ शकता. जसं आपण एक दुसरा बिझनेस बघूयात. ठीक आहे. अभिषेक पॅकर्स अँड मूव्हर्स, जसं की त्यांना एक रेटिंग आपण दिलेली आहे. तर अशा पद्धतीने रेटिंग तुम्ही इथे देऊ शकता. आणि खाली जी टॅब दिलेली आहे इथे तुम्ही बॅक टू बिझनेस जर कराल तर पुन्हा बिझनेस पेजला जाल. बिझनेस पेजला जाऊयात आपण. बिझनेस पेजला आलो. आता आपल्याला कुठल्या बिझनेसचं प्रमोशन करायचं आहे. ऑलरेडी आपण लॉग इन आहोत. आपण युजर आयडी पासवर्डने लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे दोन व्ह्यू दिसतात, व्ह्यू आणि प्रमोशन. व्ह्यू तर आपण ऑलरेडी बघितला. आपण आता प्रमोशन बघूयात. प्रमोशनला क्लिक केल्यानंतर इथं जे ऑफर, प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस असे आपल्याला टॅब शो होतील. जसे की एक दुसरी टॅब दाखवतो त्या टॅब मध्ये तुम्हाला काही ऑफर आणि सर्व्हिसेस दिसतील. जसं की इथे आपण परिवर्तन पॅकर्स अँड मूव्हर्स बघतोय तर इथे त्यांच्या सर्व्हिसेस आपल्याला इथे शो होतात. काय काय सर्व्हिसेस आहेत ते आपल्याला शो होतात. आणि काही ऑफर असतील तर ते ऑफर इथे शो होतील आणि प्रमोशनल मटेरियल असेल तर ते इथे आपल्याला शो होईल. त्यानंतर आपली जी रेफरल युआरएल आहे तुमची युनिक रेफरल युआरएल इथे क्रिएट होते. कॉपीला क्लिक करायचंय. तुमची युआरएल इथे रेफरल युआरएल क्रिएट होणार आहे. ती कॉपी केल्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंडला, फॅमिलीला आणि तुम्हाला ज्यांना कोणाला शेअर करायची आहे किंवा तुम्हाला युट्यूब व्हिडिओ, तुमचे इंस्टाग्राम, फेसबुकचे व्हिडिओ यावरती तुम्ही टाकून तिथे शेअर करू शकता. शेअर केल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने ती ते पेज शो होणार आहे. ते पेज त्यांना या पद्धतीने शो होणार आहे. त्यामध्ये त्यांना बिझनेसचं नाव, रेटिंग, सिटी आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये बिझनेस आहे, त्यानंतर सर्व्हिसेस काय आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सेव्ह होणार आहे. तुमचा जो रेफरल कोड आहे तो या URL मध्ये स्टोअर झालेला आहे. आणि जर या फॉर्म, या पेज वरचा जो फॉर्म आहे कोणीही हा फॉर्म जर फिल केला तर डायरेक्टली तुमच्या मार्फत लीड त्यांना भेटली बिझनेसला इथे क्लिअर डिक्लेअर होतं. त्यांच्या डॅशबोर्डला त्यांना कळतं की तुमच्या मार्फत लीड त्यांच्याकडे आलेली आहे. त्यानंतर ते बघतील, लीडशी कोऑर्डिनेट करतील आणि लीडशी कोऑर्डिनेट केल्यानंतर तुमचं जे कमिशन असेल ते तुम्हाला मिळेल. जसं की एक मी बिझनेसचा लॉगिन करतो. एक बिझनेस डॅशबोर्डला आलो. बिझनेस डॅशबोर्डला आल्यानंतर माझ्याकडे एक लीड आलेली आहे. जसं की मी इथे बघतोय ही लीड. या लीडला मी क्लिक केलं. लीडला क्लिक केल्यानंतर स्टेटस जे आहे मी इथे स्टेटस टाकू शकतो. काय काय माझं त्यांच्यासोबत डिस्कशन झालं, कुठली डेट होती, कुठल्या डेटला काय डिस्कशन झालं, ही सगळी इन्फॉर्मेशन मी इथे अपडेट करेल. ती इन्फॉर्मेशन प्रथमेशला, प्रथमेश आपला प्रमोटर आहे, प्रथमेश प्रमोटर असल्यामुळे त्याच्याकडनं मला ही लीड मिळाली.
म्हणून त्याला ही सगळी इन्फॉर्मेशन कळेल की एक्झॅक्टली मी ज्या कस्टमर सोबत आहे काय फॉलोअप घेत आहे. जसं की मी इथे खाली काही फॉलोअप टाकलेले आहेत. जसे की कॉल केला, इंटरेस्टेड आहे, असे फॉलोअप मी ज्यावेळेस माझ्या साईडने टाकले ते प्रथमेशला त्याच्या डॅशबोर्डमध्ये शो होईल लीड फॉलोअपमध्ये. जशी लीड क्लोज झाली तशी मी याची इथे स्टेटस चेंज करेल, ओन करेल, क्लोज करेल आणि याची अमाऊंट मी इथे एंटर करेल. जी अमाऊंट मी इथे एंटर केली त्या लीडची अमाऊंट तिथे क्लिअर होईल की ही डील जी आहे ती 10,000 रुपयामध्ये डील झालेली आहे. मग मी ठरवेल की मला प्रथमेशला किती कमिशन शेअर करायचं आहे. मग मी प्रथमेशचा जो आयडी आहे तो क्लिक करेल आणि प्रथमेशची बँक डिटेल्स आणि ती इन्फॉर्मेशन आहे युपीआय आयडी इन्फॉर्मेशन वगैरे ती घेऊन मी प्रथमेशच्या अकाउंटला पेमेंट सेंड करेल. तर या पद्धतीने इथे सगळं काम होणार आहे. आपण इथे बघतोय की बिझनेस डॅशबोर्ड मध्ये तुम्ही बिझनेस ओनर आहात म्हणून तुम्हाला काय काय इथे फंक्शन आहेत या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे बिझनेसचा. फर्स्ट टॅब मध्ये तुम्हाला तुम्हाला आलेल्या सर्व लीड्स इथे शो होणार आहे. सेकंड टॅब मध्ये तुम्हाला प्रमोशन शो होणार आहे. तुम्ही जे काही प्रमोशन करत आहात त्यानंतर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस तुमच्या ज्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत त्या इथे शो होणार आहे. बिझनेस मटेरियल तुम्हाला प्रमोटरला काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करायचे असेल तर तुम्ही इथे ऍड करू शकता. त्यानंतर आपण पुन्हा होम वरती जाऊयात, ऑल वरती आलो. ऍड प्रोडक्ट करायचे असेल तर इथे एक टॅब दिलेलं आहे. ऍड प्रोडक्ट करून तुम्ही प्रोडक्ट टायटल, डिस्क्रिप्शन आणि प्राइस एंटर करू शकता, सेव्ह करू शकता. प्रमोशन टाकायचं असेल तर तुम्ही ऑफर काय आहे ते टाकू शकता. डिस्क्रिप्शन, स्टार्ट डेट आणि एंड डेट ऑफरची ती इथे मेन्शन करू शकता. ती मेन्शन केल्यानंतर मटेरियल जसं की व्हिडिओ आणि फोटो तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहे ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. इमेज आणि व्हिडिओ ते प्रमोटरसाठी. त्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही अपडेट केल्यानंतर प्रमोटरला ही इन्फॉर्मेशन दिसणार आहे. प्रमोटर तुमची बिझनेस का प्रमोट करतात आणि कशा पद्धतीने करणार आहे ते एकदा तुम्हाला क्लिअर सांगतो. ऍज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्ही जी इन्फॉर्मेशन इथे फुलफिल करता, डॅशबोर्डला पूर्ण कंप्लीट करता, ती प्रमोटरला डिस्प्ले होते आणि प्रमोटर ती इन्फॉर्मेशन बघून त्यांच्याकडे जसं की आता मी समजा एका शहरामध्ये राहतो आणि माझ्या शहरामध्ये मला माझे आजूबाजूला मित्र असतील, कोणी असेल, फ्रेंड असेल, नातेवाईक असेल, त्यांना कुठल्या बिझनेसची किंवा कुठल्या सर्व्हिसची रिक्वायरमेंट असेल असं मला त्यांनी विचारलं, या सर्व्हिस बद्दल माहिती आहे का किंवा मला कळालं, तर मी फक्त त्यांचं नाव आणि नंबर तुम्हाला रेफर करू शकतो आणि त्यांना ती रेफरल लिंक माझ्या थ्रू त्यांना शेअर करेल मी. आणि त्यांनी जर ती डील क्लोज झाली तुमची आणि त्यांची तर त्यामध्ये तुमच्या साईडनी मला काही कमिशन पर्सेंटेज मिळणार आहे. तर या पद्धतीने आपण हे सॉफ्टवेअर युज करणार आहोत. तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये बिझनेस ओनर सगळे तुम्ही युज करू शकता. तुम्हाला रेफरल लिंक साठी एक बेस्ट सॉफ्टवेअर आहे. तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर जे असतील त्या एक्झिस्टिंग कस्टमरलाही तुम्ही हे सॉफ्टवेअर रेफर करू शकता. त्यांना सांगू शकता प्रमोटर म्हणून तुम्ही रजिस्टर करा फ्री मध्ये आणि तुम्ही त्यांना प्रमोटर म्हणून रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या तुमच्याच कस्टमर कडनं रेफरल आल्यानंतर तुम्ही तुमच्या कस्टमरला रेफरल बोनस, डिस्काउंट ऑफ गिफ्ट म्हणून काही ना काहीतरी तुम्ही देऊ शकता. क्लिअर झालं सर तुम्हाला? एकदम सर, बढिया क्लिअर केलं तुम्ही. खूप छान सांगितलं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि थँक्यू सर. खूपच सुंदर तुम्ही हा कॉन्सेप्ट मांडलेला आहे. ते सर्वांसाठी फार उपयुक्त आहे. बस थोडस हळूहळू लोकांना या गोष्टीची जाणीव होत जाईल, त्यांना कळत जाईल. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू.